लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, फुले शाहू आंबेडकरांचा। आम्हाला अभिमान आहे तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधीचा। तेवढंच दुःख वाटते 2002 पासून लढा देतोय माझा मातंग बांधव, त्याचा तुम्ही खेळ खंडोबा केलाय आणि तिथं आपल्या विचाराच्या लोकांना दुकाने टाकून देत। अरे दुकानदारी थांबणार का नाही? अरे कोण थांबवणार? धन्यवाद। तर मागणी गाडग भरून येत्याल तहसीलदार साहेब आणि माननीय नगरसेवक साहेबांनी तो गाडग्यानं पिणारा कमिशनर कोण साहेब, एक मांग भेटला का आणि 100 मांग भेटले काय? मारुती भापकर भेटला मांग फिटला पांग, बरोबर आहे का? अरे शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न माझ्या लहुजी वस्तादांनी पूर्ण केलं आणि ब्रिटिशांना या देशातून ढुंगणाला पाय लावून पळून लावायला लावलं। तो माझा मांगाचा पट्ट्या लहुजी वस्ताद होता। तरी सुद्धा इथल्या बिंद खाणाऱ्या राज्यकर्त्यांना लाज वाटत नाही आणि म्हणून आज अमावस्याच्या दिवशी मांगाचा शाप नाही बरा आणि मातीत घालल पुरा। ज्यांनी तो DPR बघितलं तरी पण डोळं बी झाकलं, ढुंगान बी झाकलं, कान बी झाकलं। असल्याला आपण कशानं पाजायचं ते आज ठरवायचंय। एवढी मांग आलेली आहेत ती यांच्या 7 पिढीच्या आईला घोडे लावायला आलेले, ते लक्षात ठेवा। आणि शासन, प्रशासन, न्यायपालिका आणि राज्यकर्त्यांनो, तुम्ही सगळे औलाद आहात आणि मांगच इथं मर्दाची औलाद आहे, कारण तुम्ही सारखं जगताय आणि मांग फक्त राजासारखं जगतो, शिवाजी महाराजांसारखं जगतो। आणि म्हणून आमच्या जगण्यातला जर कुणी अंश काढून घ्यायचा प्रयत्न करत असेल तो DPR पाहिला। मगापासून आपण सगळेजण ऐकतोय मिळाली 5 एकर आणि 4 गुंठ्यामध्ये समाज मंदिर बांधून दिले। ते मांगाचे मांगालाच द्या, दिलं पाहिजे का नाही? आणि माझ्या तोंडातनं जर शिव्या दिल्या तर मला फोनवर 1000 शिव्या द्यायचे, ज्याला लागला असेल ज्याच्या ढुंगणाला त्याला मी जाहीर आवाहन करतो। अरे तुम्ही DPR बघितला नाही, DPR बघितला नाही, गरीब सरीब लोकांचं म्हणणं काय ते मांडलेलं ते बघितलं नाही आणि मांगाचं म्हणून टाकला खुशालपणे आपली झक मारली तिथं। एक लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, स्वातंत्र्य आमच्या लहुजी बाबांनी मिळवून दिलं, म्हणून बाकीचे हे लहुजी बाबांच्या कृपेमुळे जगत आहेत। आणि म्हणून या स्वातंत्र्यामध्ये बाबासाहेबांनी दिलेली घटना, ज्या बाबासाहेबांनी या ठिकाणी संविधान दिलं, घटना दिली, तुम्ही ती घटना राबवायचं सोडून काय गोट्या खेळता का? हा विचारायचा आम्हाला अधिकार आहे। आणि हे खोटा असेल तर मारुती भापकरला विचारा। शासन, प्रशासन, न्यायपालिका, राज्यकर्ते, राष्ट्रपती हे सगळे आमचे नोकर आहेत आणि आम्ही या देशाचे मालक आहोत। आणि ज्या नगरसेवकांनी तुमच्या बाबतीत खोटारडेपणा केलाय ना, त्याच्या या 15व्या 16व्या वर्षी मला वाटतं चंबुगाबाळ उचलायचं काम सुद्धा मांगानीच करायचंय आता। आणि काय का नाही उचलायचं का? उचलायलाच पाहिजे। आणि ते कमिशनर कोण आहे त्याला काय कळतंय का नाही ते बी विचारा। आमचे लोकप्रतिनिधी काय गोट्या खेळतात का त्यांनाही विचारा। अहो इलेक्शन आलंय ना, आम्हाला जर निवडून नाही आलं, आणता आलं, येता आलं तर पाडायला मात्र कारणीभूत राहायचं मांगांनी, एवढं मात्र विसरू नका। आणि म्हणून इथले जे कुणी तहसीलदार साहेब असते ध्यान देऊन ऐका, तुम्ही आमचे नोकर आहात। ते माईकचा आवाज जातोय का त्यांना? तुम्ही आमचे नोकर आहात। नोकरांनो तुम्ही लक्ष देऊन ऐका। पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य का केलंय?
कारण ते रस्त्यावर आमच्या बरोबर उन्हातानात चालतात. ते जनतेचे सेवक आहेत हे त्यांनी स्वतःला बांधून घेतलं. पण माय घाल्यांनो, तुम्ही आमचे मालक असल्यासारखं वागतात. तुमच्या काय बापाचा कायदा नाही म्हणून तुमच्या 7 पिढीला आम्ही घोडे लावल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून इथं माझी बातमी छापणाऱ्यांना सुद्धा जाहीर आव्हान, आतापर्यंत 64 गुन्हे शंकर तडाख्यावर दाखल झालेले आहेत. हा 65वा गुन्हा दाखल करू द्या. आणि माय घाल्यांनो, तुम्ही सगळ्यांच्या नादी लागा. पण ज्या दिवशी अमावस्या असेल त्या अमावस्याच्या दिवशी मांग ज्या वेळेला शाप देईल त्याचा शाप कधी बरा नसतो. भेटल मांग तर फिटल पांग, आणि मांगाचा शाप नाही बरा आणि मातीत घालल. मांगाचा शाप नाही बरा आणि मातीत घालल. आणि म्हणून या मोर्चाला ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे, झोंबाडे साहेब, कुठे नेता माझा झोंबाडे, युवराज दाखले, लोंढे, चंद्रकांत लोंढे, मीरा बाबा साबळे, गजबे साहेब, ही सगळी मंडळी प्रामाणिकपणे समाजासाठी काम करणार आहेत. आणि या मोर्चामध्ये नाहीत, त्याचा आम्हाला समाधान आहे. म्हणून आमचा विश्वास आहे. जय लहूजी, जय 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 लहूजी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, फुले शाहू आंबेडकरांचा. ऐकलं का? आम्ही तुमचा सगळ्यांचा जय जयकार केलाय. म्हणून आज या ठिकाणी आम्ही संघटितपणे एकत्र झालेलो आहे. या मोर्चाचे नेतृत्व करण्यामध्ये मी तर एक सामान्य कार्यकर्ता आहे, पण विष्णूभाऊ कसबे सुद्धा पायी चालत या मोर्चामध्ये खाली येऊन बसला होता. लोकांना समजलं का नाही अजून? काय यांच्या बोकांडी बसवावा आम्ही कुणी वरनं कोणतरी. आणि कुणाला जर बसवता आलं नाही भापकर साहेब, तर इथनं चळवळ मांगांची उभी जी राहिली तिथनं क्रांती झालेली. इथं लवजी वस्तादांचे वडील, ज्यांची समाधी मांगीर बाबाची समाधी म्हणून प्रसिद्ध आहे, ती पिंपरी चिंचवडच्या एरियामध्ये आहे. ब्रिटिशांचा आणि मराठ्यांचं शेवटचं जे युद्ध झालं हे पिंपरी चिंचवडच्या प्रांगणावर झालेलं आहे, या मैदानावर झालेलं आहे. आणि इथं हजारो मांगांचा बळी गेलेला आहे. त्यांनी बळी देऊन स्वराज्य मिळवलेलं आहे. ती भूमी आमची आहे, तुमच्या बापाची नाही. आणि म्हणून जर समजा अण्णाभाऊंच्या पुतळ्याच्या बाबतीत तुम्ही सुधारण्याच्या नावाखाली आम्हाला चुतिया बनवत असाल आणि अण्णाभाऊंचं विद्रुपीकरण करत असाल, लाज वाटली पाहिजे. इथल्या माननीय नगरसेवक जे आजी माजी होऊन गेले, मारुती भापकर सोडून बर का, कारण तो वायचा आंबुजाचा आहे, अर्धा अधिक आंबूज आहे. मला माहिती आहे वायच्याला मी आज नाही ओळखत, त्याला मिशा नव्हत्या, आता पांढरा झालाय. तर ही जी भूमी आहे, इथनं चळवळ उभी राहिलेली आहे आणि चळवळ ही महाराष्ट्रभर गेलेली आहे. आणि म्हणून प्रत्येकाने गळ्यामध्ये जय लहूजीचा पट्टा बांधलेला आहे. आणि म्हणून ज्या अण्णाभाऊ साठेंनी अरे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची म्हणता आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून गाऊन सगळ्या जगभर पसरवली, त्या अण्णाभाऊंचा पुतळा तुम्ही झाकायला निघाले. तुमच्या माईला कोण लावावं, मांग लावावा का भुकऱ्या लावावा? दोन्ही शेवटी आमचेच आहेत. मांगच बारा आहे, माई बरोबर आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या पुतळ्याचं विद्रूपण मेट्रोच्या नावाखाली करायचं, मांगांची जमीन बळकवायची, नगरसेवकांनी आपलं पद भोगायचे, पण मांगांच्याकडे जाणीवपूर्वक कानात भोळे घालून दुर्लक्ष करायचं, हे आता चालणार नाही. आणि म्हणून आज जो मोर्चा झालेला आहे, या मोर्चाला अनेक प्रतिष्ठित नेते मंडळी उपस्थित आहेत.
अनेक प्रामाणिक नेते मंडळींनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. माझा नेता महाराष्ट्राचा दौरा सोडून या ठिकाणी तुमच्यामध्ये मोर्चामध्ये खाली बसलेला आहे विष्णू कसबे. आणि म्हणून आज जर दखल घेतली नाही तर या सरकारच्या जे आमचं नोकर आहे त्या नोकराच्या 7 पिढीच्या माईला मांगाची लोक घोडा लावल्याशिवाय राहणार नाहीत ही यांना मी शेवटचा इशारा देतो. आणि लक्षात ठेवा, मातंग समाजाचे नगरसेवक बापू ओलप कुठे आहेत? या ना पुढं. अहो दिसू द्या, भेटला मग हाय का नाही व्हायचा खणखणीत. मग तिकडे ठीक की बाळा, तिथं आहे ना नानवाट सगळ्या, तर ठीक आहे, हरकत नाही. आता मांगाच्या सुद्धा नगरसेवकांनी गप्प बसायचं नाही. जो तुम्हाला विरोध करेल ना त्याच्या 7 पिढीला मांगा आता लागल्याशिवाय राहणार नाहीत हे बी लक्षात ठेवा. आणि म्हणून सरकार हे आमचं नोकर आहे. नोकरांना तुमच्या आईला घोडा लावल्याशिवाय मांगाची लोक राहणार नाहीत. मांगाच्या नादी लागायचं, कपट कारस्थान करायचं सोडून द्या, नाहीतर तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या मोर्चाला जमलेल्या माझ्या सगळ्या नेत्यांना मी जाहीरपणे आवाहन करतो, अरे एक दिवस तर मृत्यू तर होणारच आहे हो. आमच्या लवजी बाबांच्या सोबत हजारो लाखो मांगांनी आपलं बलिदान दिलेलं आहे स्वराज्यासाठी. आणि आयतं स्वातंत्र्य तुम्ही भोगताय आणि आमची लेकरं रस्त्यावर फिरताय. 75 वर्ष झाली ना, आता मांग तुमचा वापर करून घेतल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मी या ठिकाणी जाहीरपणे आवाहन करतो, येत्या 24 तासात जर समजा माननीय तहसीलदार आणि आयुक्त पिंपरी चिंचवडचे यांनी जर योग्य निर्णय नाही घेतला तर महाराष्ट्रामध्ये जी आग लागल ती आग पेटवायला तुम्ही कारणीभूत असाल. आणि तुमच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार, अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार इथं जवळच इथं मी भीम सैनिकांना आणि लव सैनिकांना जाहीर आवाहन करतो, भाऊ जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, असं अण्णा भाऊ बोलले होते. भाऊबंदकी बाजूला ठेवून आता वेळ आलेली लढायची. त्या रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच अनुसूचित जाती जमाती आयोगाचं ऑफिस आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने जायचं आणि आपली तक्रार आयुक्ताच्या आणि तहसीलदारांच्या आणि त्या नगरसेवकाच्या नावानं नोंदवायची आणि त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करायची. मी आपण जमलेल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो की आपण लढाऊ मोर्चा काढलेला आहे. यानंतर सगळे माझे नेते बोलणार आहेत. माननीय नेते माननीय नगरसेवक सचिन भाऊ चिखले बोलतील. छत्रपती शिवाजी महाराज की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि आता ज्यांनी मार्गदर्शन केलं असे शंकरराव तडाखे, त्यांनी खूप मोठे तडाखे दिले सगळ्यांनाच. लोंढे साहेबांनी 2-3 प्रश्न विचारले, त्यांनी 2-3 प्रश्न विचारले. इथं मी नगरसेवक आहे आणि बापू गोलप नगरसेवक आहे. त्या 3च प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला देतो. जे 4.5 एकरची जागा होती त्या जागेला कंपाऊंड मारलं आणि त्याला मैदान करणं हे काम आमच्या आधीच झालेलं आहे. आम्ही 10 वर्ष नगरसेवक आहे. आमच्या आधी म्हणजे 5 ते 10 वर्ष आम्ही ज्यावेळेस शाळेत कॉलेजला होतो त्याच वेळेस झालेलं आहे ते काम. आणि जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर माहिती अधिकार आहे तुमच्यापाशी. माहिती अधिकारामध्ये माहिती घ्या मागून, तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती देतील ते. दुसरी गोष्ट म्हणजे अशी, 28 एप्रिलला
मेट्रोचं काम चालू आलं. आपलं मेट्रोचं काम चालू आलं म्हणजे कंस्ट्रक्शनचं काम चालू झालेलं नाही. फक्त ते ज्या ठिकाणी त्यांनी DPR बनवला म्हणजे जे काय प्लॅनिंग केलेलं आहे त्याचं ते पायलिंग मोजतात. ते खाली खडक किती आहे, खोल किती आहे, काय किती आहे, पाणी कधी लागते, त्या दृष्टिकोनातनं पायलिंगचं काम चालू आहे. त्याच दिवशी आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन केलेला आहे आणि त्यांना सांगितलं की आम्हाला DPR दाखवा म्हणून. त्यांनी आम्हाला 10 तारीख दिली आहे DPR दाखवायची. म्हणजे तो DPR त्यांनी आम्हाला सुद्धा दाखवलेला नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे अशी महत्वाची, निगडीपर्यंत मेट्रो झाली पाहिजे का, तर 100% झाली पाहिजे. त्या मागणीसाठी मी मनसेचा अध्यक्ष असल्यामुळे गेले 5 वर्ष झगडतोय. विविध आंदोलनं वगैरे केली, इथं केली, दिल्लीत केली, मुंबईमध्ये केली, मंत्रालयात केली, पत्रव्यवहार केले. मेट्रोचं स्टेशन आपलं भक्तिशक्तीला होणार आहे हे आम्ही आपल्या पूर्ण समाजाला आत्ता नाही सांगितलेलं, 2 ते 3 वर्षापूर्वीच सांगितलेलं. आणि त्याच्या संदर्भात मी असं मारुती बापकर असतील, मानवजी कांबळे असतील, आमचे सर्व समितीचे सर्व सदस्य असतील, आज आडगळे साहेब वगैरे इतर कुणी नाही आहेत, पण ती सगळी टीम असतील. आम्ही गेले वर्षभर प्राधिकरण ऑफिसला रोज जाऊन बसतोय, तिथं आंदोलनं चालू आहेत, आमची मोर्चा चालू आहेत. त्याचं कारण असं आहे की शेजारची 3.5 एकर जमीन होती, 3.5 का 3.5 एकर जमीन होती, ती आम्हाला पाहिजे होती, जेणेकरून आम्ही त्या ठिकाणी भव्य दिव्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभा करू आणि मोठं भव्य दिव्य मैदान आणि समोरच भक्तिशक्तींचा पुतळा आहे. तर शिवजयंती महोत्सवाचा कार्यक्रम, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा कार्यक्रम त्या जागेमध्ये होईल, त्या दृष्टिकोनातनं आमचं आंदोलन चालू होतं. परंतु त्याला आम्हाला यश मिळालं नाही. प्राधिकरणाने ती आमच्या परस्पर आम्हाला न सांगता न विचारत घेता, ही सत्य परिस्थिती आहे, मारुती बापकर पण इथं आम्हाला न सांगता न विचारता ती जागा परस्पर त्यांनी बिल्डर लोकांना विकली. आणि त्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, इथले स्थानिक नगरसेवक असतील, स्थानिक आमदार असतील, सगळ्यांना जाऊन भेटलो. आणि त्यावेळेस सुद्धा समितीची सर्व लोक आमच्या बरोबर होती आणि आजही आहे. जरी त्या ठिकाणी कंस्ट्रक्शन चालू झालं असलं तरी पण आम्ही ती जागा अजून सोडलेली नाही. आमचे पर्याय आम्ही परत पुन्हा एकदा एवढ्या महिन्याभरामध्ये वापरणार आहे. हे सर्व सांगण्यासाठी जे प्रश्न होते ते तुम्हाला मी सगळ्यांना सांगितलेले आहेत. मेट्रोचं स्टेशन जर आपल्या तिथनं काही चेंजेस करायचे असतील, 10 तारखेला आमच्या सर्व नगरसेवकांना त्या ठिकाणी DPR बघायला बोलवलेलं आहे. लोंढे साहेबांनी प्रश्न विचारला की आम्हाला विश्वास घेतला, बिलकुल घेतलेला नाही. आपल्या चौकीत पण त्या दिवशी चर्चा झाली. हो 2 मिनिटं झालं 10 वर्ष आम्ही 15 नाही 10. सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो की आज जो मोर्चा काढलाय त्या मोर्चा बरोबर आम्ही आहे. आमच्या मनामध्ये किंतु परंतु असतं तर आम्ही आलो नसतो आज. परंतु बरोबर आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंबरोबर आहे, समाजाबरोबर आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी समाज ऐका, तुमच्या जे इंटरनल जे काही विषय असतील, इंटरनल काय समत्या, 2 मिनिटं लोंढे साहेब, वैयक्तिक मी कुणावर जाणार नाही, येणार पण नाही. समाज म्हणून मी तुमच्या बरोबर आहे, ठामपणे उभं राहणार. तुमच्या ज्या मागण्या असतील तुमच्या बरोबर लढणार, तुमच्यावर येणार. हा समाज मला महत्वाचा, वैयक्तिक 1-2 माणसं मला महत्वाची बिलकुल नाही. कारण की या समाजाच्या जीवावर गेले 10 वर्ष मी नगरसेवक झालो. अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला, ज्या वेळेस शेवटचं बस स्टॉप झालं त्यावेळेस सगळ्यात आग्रही मागणी माझी होती की त्या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बस टर्मिनलचं नाव द्यावं आणि तो ठराव पास करून घेतला आणि ते काम सुद्धा केलेलं आहे. मला अभिमान नाही की मी हे केलं म्हणून. ज्या महामानवामुळे मला ही जागा मिळालेली आहे, ज्यांच्या आशीर्वादामुळे मी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही दोघंही काम करतो, त्यांना कधी अडचण येऊन देणार नाही. तो आमचा अधिकार सुद्धा नाही. उलट समाजाबरोबर राहणं, समाजाचं ऐकणं, समाजाबरोबर काम करणं हे आमचं काम आहे. आणि इथून पुढच्या लढ्याला आम्ही कंटिन्यू तुमच्या बरोबर असणार, एवढंच बोलतो आणि थांबतो. मला आम्हाला तुमच्या 2 प्रतिनिधी येऊन महानगरपालिकेत सांगितलं अण्णाभाऊंचा पुतळा 3 मजली तुम्ही बांधून देणार आहात. खरं आहे का खोटं आहे? 2 मिनिटं ऐकून घ्या. ते पण उत्तर द्या. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या स्थलांतराबाबत किंवा बांधण्याबाबत अजून तरी पक्की चर्चा कुणाबरोबर झालेली नाही. त्याचं कारण असं आहे, सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुम्हाला उद्या कोणी काय बोलल, पण आम्हाला तुम्ही एकटे महत्वाचे नाहीयेत. आम्हाला तुमची समिती आणि तुमचा समाज महत्वाचा आहे. तिथनं जे काय निर्णय घ्यायचे ते तुम्हाला घेतल्याशिवाय आम्ही घेणार नाही अजिबात, बिलकुल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला विचारलंच नाही तर आम्ही जबरदस्ती का करू?
त्यांना इशारा द्या, तुमचं नाव बदनाम करतात. अजिबात नाही. आज माझी एक विनंती राहील सर्वांना. त्या पुढची तुमच्या आता मागण्या आहेत बरोबर जोमाडे साहेब, आपल्या ज्या मागण्या आहेत आपल्या मागण्याबरोबर राहणं आणि तुमच्या आपल्या पूर्ण समाजाबरोबर राहणं हे आमचं काम आहे. ते काम जबाबदारीने आम्ही पार पाडू. ज्या ज्या समस्या असतील, ज्या ज्या गोष्टी असतील त्या पूर्णपणे चर्चा करून आपण सोडवण्याचं म्हणजे सोडवणारच आहे. त्याच्यामुळे तिथं काही प्रॉब्लेम येणार नाही, काय नाही, हे मी तुम्हाला आज सांगू इच्छितो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी, एक समाज म्हणून माझी तुम्हाला विनंती राहील, की समोर जी असणारी 6.5 एकर जमीन आहे, 3.5 एकर जमीन आहे, त्या जमिनीसाठी गेले 1 वर्ष मी असेल, मारुती भापकर जी असतील, शिवाजी साळवे असतील, त्याच्यानंतर तुमच्या समितीचे सर्व सदस्य असतील, आपल्या सर्वांना माहिती आहे, तुम्ही पण एकदा दोनदा येऊन गेलेले आहेत. तिथं समोर जागा आपल्या हातातनं गेलेली आहे, परंतु आम्ही तो लढा थांबवणार नाहीये. एक समाज म्हणून तुम्ही सर्वजण पाठीशी राहा, कारण की भक्तिशक्ती चौकातली ती खूप महत्त्वाची जागा आहे. ती आपल्याला ती जागा ताब्यात घेणं खूप गरजेचं आहे. आणि उर्वरित 3 प्लॉट जरी विकले असले तर 3 प्लॉट शिल्लक आहेत, ते 20-20 गुंठ्याचे प्लॉट आहेत साहेब. आज भक्ती सारखा स्पॉट आहे आणि तो स्पॉट आपल्यातनं घालवायचं नाही, कारण की मला माहिती आहे आजचा विचार करून आपल्याला जमणार नाही. पुढच्या येणाऱ्या पिढ्या 100, 150, 200 वर्षापूर्वीचा पुढचा विचार करावा लागेल आपल्याला. त्या भागामध्ये जागा खूप कमी पडत राहणार आहे, समाज वाढत जाणार आहे, लोक वाढत जाणार आहे. तर त्या वाढणाऱ्या लोकसंख्येनुसार तो प्लॉट खूप महत्त्वाचा आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. आणि आपल्या सर्वांचं ऋणी आहे. आज माझ्या मनामध्ये काय म्हणजे मला फक्त एक पत्र दिलं होतं लोंढे साहेबांनी की तुम्हाला या मोर्चाला यायचं आहे, आणि मी त्या मोर्चाला उपस्थित राहिलो. बिलकुल आमच्या 4ही नगरसेवक, मी असेल, कमलताई घोलप, बाप्पू घोलप असतील, समाजाच्या वतीने ते आहेत, मी आहेत, उत्तम केंद्र या ठिकाणी आलेले नाही आहेत, त्यांच्या वतीने पण सांगतो. त्याचप्रमाणे सुमनताई पवळे आज या ठिकाणी नाहीत, त्यांच्या वतीने पण सांगतो. आमच्या 4ही नगरसेवकांच्या वतीने सांगतो, जो काही DPR झालेला असेल तो अजून आम्हाला दाखवलेला नाही. 10 तारखेला आम्हाला बोलवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना घेऊन त्याच्यात काही चेंजेस करायचे असतील तर आपण करू. हा शब्द मी तुम्हाला देतो. धन्यवाद. आणि त्याच कुणी 2 लोक आहेत निगडीमधले, त्यांनी सांगितले 3 मजलीचा प्लॅन. आता 2 मिनिटं ऐकून घ्या. 2 मिनिटं ऐकून घ्या. तुमच्या नावानं नाही 2 मिनिटं ऐकून घ्या. सर्वात महत्त्वाचा विशेष म्हणजे काय, आपली जागा सोडून म्हणजे पुतळा सोडून त्यांनी मागं 3 मजलीचं केलेलंच आहे. ते काय त्यांनी तिथं शेड्यूलच दिलेलं आहे. 3 मजल्याचा 3 मजली येतो सगळा अख्खा. मग ते नाही तो काय नाही ऐका, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या संदर्भात तो स्थलांतरित करायचा आहे, तिथं 3 मजली बांधायचा आहे, तिथनं पुढे हे करायचं. त्याच्याबद्दल आमच्याशी काही त्यांची चर्चा झालेली नाही, ना प्रशासनाची ना समितीची. आणि इथून पुढे जी काही चर्चा होईल त्या स्पॉटच्या बाबतीत किंवा त्या बाबतीत पूर्ण समितीचे लोक आम्ही तुम्हाला घेऊन जाऊन पुढची चर्चा करू. यस, धन्यवाद. दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी आज या ठिकाणी होत असलेल्या या मोर्चाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व नेतृत्व करणारे नेते आणि उपस्थित सर्व भावा आणि बहिणींना या ठिकाणी जे काय महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे त्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी क्रांतीवीर गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवे आणि साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो. या ठिकाणी हा मोर्चा जो आहे, या ठिकाणी हा जो काही मोर्चा केला आहे, नाही ठीक आहे, जो काही मोर्चा आयोजित केला आहे त्याचं नेतृत्व करणारे आमचे मित्र संदीपाजी धोंबाळे, चंद्रकांतजी लोंढे, कसबे साहेब, नामदेवराव, सचिन चिखले त्यांच्या समवेत आलेले त्यांचे सहकारी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी हा जो काही मोर्चा आपला आयोजित केलेला आहे त्याच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी पहिली मागणी जी आहे, जी निगडीला
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने मेघडंबरी आहे त्या ठिकाणी मेट्रोचं स्टेशन होतंय आणि त्यामध्ये हा पुतळा आपला झाकला जातोय, अण्णाभाऊंचा अवमान होतोय. म्हणून आजच्या मोर्चाच्या माध्यमातून आपण मागणी करतोय की मोर्चा जे काय मेट्रोचं स्टेशन आहे किंवा जे काय त्या ठिकाणी मोर्चाचे त्या ठिकाणी प्लेयर उभे राहणार आहेत ते स्थलांतरित करावे आणि त्या आपल्या स्मारकाला कुठेही बाधा येऊ नये अशा प्रकारची आपली पहिली मागणी आहे. दुसरी मागणी जी आहे ती यमुना नगरमध्ये आपल्या मातंग समाजाच्या बांधवांनी मोठे कष्ट करून संघर्ष करून 4-4.25 एकर जागा मिळवलेली आहे. त्या जागेमध्ये काही मंडळींनी अतिक्रमण केलेलं आहे. त्या अतिक्रमण काढून त्या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जीवनावरती काहीतरी चांगलं त्या ठिकाणी उभारलं जावं अशा प्रकारची मागणी आहे. तिसरी जी मागणी आहे त्या तिसऱ्या मागणीच्या संदर्भात गुरुवर्य लवजी वस्ताद साळवे यांची महापुरुषाच्या यादीमध्ये त्यांचं नाव घालण्यात यावं अशा प्रकारची मागणी आहे. आणि चौथी मागणी आपण अनेक वर्षापासून करतोय की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा पुरस्कार द्यावा. या सगळ्या मागण्या केवळ मातंग समाजाच्या नसून महाराष्ट्रातल्या 12 कोटी मराठी जनतेची मागणी आहे आणि म्हणून या मागणीला आमचा पाठिंबा आहे. मी अधिकचा वेळ घेणार नाही. मला एवढंच सांगायचंय की या ठिकाणी जे काय लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे मेट्रोचं पिंपरी ते निगडी मेट्रो झाल्यानंतर मेट्रो स्टेशन त्या ठिकाणी होणार आणि अण्णाभाऊंच्या पुतळ्याची जागा बाधित होणार. म्हणून 19 फेब्रुवारी 2023 पासून जी भक्ती शक्तीच्या लगतची जागा आहे 3.5 एकर जागा आहे त्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव होतो. पूर्वी अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव होत होता. ती जागा कायमस्वरूपी या उत्सवाकरता अण्णाभाऊंच्या पुतळ्यासाठी आणि शिवसृष्टीसाठी ही संपूर्ण जागा मिळावी म्हणून मागच्या 1.5 वर्षापासून आपण त्या ठिकाणी आंदोलन करतोय. मला सांगायचं आवर्जून की हे आंदोलन करत असताना PMRDAच्या कार्यालयासमोर आपण 8 ते 10 कसबे साहेब आंदोलन केली. सगळे शिवशक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समिती आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाच्या माध्यमातून ही आमची आंदोलनं सुरू होती. संदीपान साक्षीला आहेत ते अण्णा कसबे अध्यक्ष या आंदोलनात सहभागी होते. मात्र आपल्या आंदोलनाला 1.5 वर्षापासून हा प्रयत्न करत असताना मुख्यमंत्र्यांचं भाषण बंद पडण्याचं काम आम्ही केलं. अजित पवारांना आम्ही 2 वेळा भेटलो, देवेंद्र फडणवीसला आम्ही 2 वेळा भेटलो, इथल्या खासदार आमदारांना भेटलो की PMRDAचे अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत. इथल्या आमदारांनी आणि खासदारांनी ही जागा छत्रपती शिवरायांची शिवजयंती आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती अण्णाभाऊंचा पुतळा आणि शिवसृष्टी यासाठी ही जागा द्यावी अशा प्रकारची आमची मागणी होती. पण मला खेदाने संदीपानजी तुमच्या समोर सांगावं लागेल यामध्ये भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीचेही लोक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समितीचेही लोक कुठल्याही प्रकारे यांनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही. मला आठवतंय क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मी त्यांच्यासमोर हा प्रस्ताव मांडला. त्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला नाही, प्रतिसाद दिला नाही, कुणी संवेदनशील लोक आले नाही. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचा उत्सव होत असताना त्या ठिकाणी मी हा प्रस्ताव मांडला. प्रस्तावावर 1000-2000 सह्या आपण मुख्यमंत्र्यांकडे तो प्रस्ताव देऊ. तो प्रस्ताव त्या समितीने तिथंच घाल केला, आमच्यासमोर मिळाला नाही तो प्रस्ताव. लवजी वस्ताद साळवेंची जयंती या ठिकाणी देखील हा प्रस्ताव मांडण्यात आला. सह्या घेतल्या आणि प्रस्ताव मिळाला नाही. आणि मग कसबे साहेब 1.5 वर्ष गेले. ते बिल्डर लोक उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने सांगितलं
कोर्ट रिशिवरच्या नेतृत्वाखाली कोर्टाचा प्रतिनिधी पाठवून ती जागा बिल्डरांच्या ताब्यात पोलीस बंदोबस्तात देण्यात आली. आम्ही विरोध करायला गेलो. सकाळी 6ला 5:30ला मला पोलिसांनी आतमध्ये टाकलं, 8:30ला सोडलं. ना भक्ती शक्तीवाला कोण आला, ना अण्णाभाऊ साठेवाला तिथं कोणी आला, कुणीच आलं नाही तिथं. अशी जर मानसिकता असेल तर कशा जागा मिळतील? आणि म्हणून मी ही वस्तुस्थिती यासाठी सांगितली की 1.5 वर्षापासून हे आंदोलन चाललं होतं. शिवरायांसाठी अण्णाभाऊंसाठी आपण ती जागा मागितली, पण त्यामध्ये आपल्या दोन्ही समितीचे काही प्रमुख कार्यकर्ते त्यामध्ये आले, बाकीच्या लोकांनी तिथं काही केलं नाही. आणि म्हणून आता पुढं काय होईल मला माहीत नाही, मात्र संदीपांजी, आपलं जे अण्णाभाऊंचं स्मारक आहे ते कुठेही बाधित झालं नाही पाहिजे, त्याला कुठेही अडथळा निर्माण झाला नाही पाहिजे. आणि ते होणार असेल तर या शहरामध्ये आम्ही सगळे संपूर्ण समाज, पिंपरी चिंचवडकर म्हणून केवळ मातंग समाज नाही तर आम्ही सगळे आपल्या समवेत राहू, एवढं अभिवचन या निमित्तानं देतो. तुमचा जो हक्कींच्या जागेचा मुद्दा आहे 5.5 एकराचा अतिशय महत्वाचा आहे. संदीपांजी, तुमच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षापासून आपण लढताय. ती जागा तुम्हाला या समाजाला मिळाली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही संपूर्ण ताकदीनिशी तुमच्या बरोबर राहू, एवढं अभिवचन या निमित्तानं देतो. आणि राहिला विषय गुरुवर्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा महापुरुषाच्या यादीत नाव नोंदवावं, नाव घ्यावं अशा प्रकारची मागणी. अरे ते आमचेही गुरुवर्य, आमचेही बाप आहेत लहुजी वस्ताद साळवे, ते महापुरुषच आहेत आमच्यासाठी. आणि म्हणून सरकारने आमच्या या मागणीची गंभीरपणे दखल घ्यावी. आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे भारतरत्न आहेत, ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र निर्माण केला. महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेवरती त्यांचे महान उपकार आहेत आणि त्यातून उतराई होण्याकरता त्यांचा भारतरत्न देऊन त्यांचा गौरव केला पाहिजे, अशा प्रकारची मागणी आहे. तिलाही आमचा पाठिंबा आहे. मी शेवटी एवढंच सांगेन की आपण ज्या मागण्या केल्यात, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आणि स्मारकाचं विद्रुपीकरण झालं नाही पाहिजे आणि पुढे जाऊन मोठं काम होण्याकरता 5 एकराची जागा मिळली पाहिजे आणि यमुना नगरच्या जागेचा जे अतिक्रमण आहे ते हटलं पाहिजे. या सगळ्या मागण्या योग्य आणि न्यायाने आम्ही त्याचं समर्थन करतो, एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लहुजी, जय भीम. अण्णाभाऊ साठेंचे, वस्ताद लहुजी साळवेंचे पुतळे उभे केलेत. ते पुतळे सुद्धा या ना त्या कारणाने गायब करण्याचं काम षडयंत्र हे प्रशासन करतंय. आणि लक्षात ठेवा, प्रशासन हे पुढे दिसणारा थोबाडे तर पाठीमागे मुखवटा पुढाऱ्यांचा असतो, हे कधी विसरायचं नाही. या लोकांनी, बऱ्याच लोकांनी आंदोलन केली पण त्याला यश का आलं नाही. मारुती भापकरांनी दोन्ही उदाहरणं सांगितली की निवेदनावर सह्या झाल्या, हजार सह्यांचे निवेदनं गायब कुठं झाली, ही कुणी गायब केली. म्हणजे सोबत असणारे सोबत असतीलच याची खात्री नसते, तेव्हा समाजाचा घात होत असतो. मला म्हणजे मी अण्णाभाऊ साठेंच्या 100व्या जयंतीला मॉस्कोमध्ये मी सुद्धा होतो. 100वी जयंती अण्णाभाऊ साठेंची जी आम्ही रशियामध्ये झाली त्याला मी सुद्धा तिथे होतो. रशिया मी बघितलंय, मी अमेरिका बघितलंय. मला प्रशासनाला सांगायचंय, तुम्हाला मेट्रो करायची, मेट्रो स्टेशन करायचे, नागरिकांसाठी ते जरूर करा. परंतु ते करत असताना जर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा विस्थापित करणार असतात तर तुम्ही किती प्रस्थापित असतात, तुम्हाला आम्ही राजकारणातून, प्रशासनातून विस्थापित केल्याशिवाय राहणार नाही. आणि जे तुम्हाला करायचंय, अरे वर इमारती काय बनता, प्रत्येक वेळी बिल्डरांचा फायदा काय बघता. जर तुम्हाला मेट्रोचं स्टेशन करायचंय तर अंडरग्राऊंड करा, 10 माळे 20 माळे, आणि त्याच्यावर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा असला पाहिजे. मेट्रोमध्ये अरे विकास आम्हाला पण पाहिजे, विकासातले साथीदार आम्ही पण होऊ. अशा प्रकारे मेट्रोचं स्टेशन बांधा की त्या मेट्रोमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाला अण्णाभाऊ साठेंचं दर्शन घेता आलं पाहिजे आणि बाहेर येताना अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करता आलं पाहिजे. तुम्ही अंडरग्राऊंड करा. अरे तुम्ही कामं अंडरग्राऊंड करण्यापेक्षा टेंडर TDRची टक्केवारीची तुम्ही कामं अंडरग्राऊंड करा आणि त्याच्यावरती आमच्या अण्णाभाऊ साठेंचा भव्य पुतळा उभा करा, तो विस्थापित करू नका. आणि असेच बरं का, प्रशासनाला आपण अशाच्या सूचना देऊ की त्यांना नाही म्हणता येणार नाही. तुम्हाला विकास ते काय करणार, आपल्या समाजात 2 गट तयार करणार. हे बघा, हे समाज विकासाला विरोध करतात,
आमचा विरोध विकासाला नाही, आमचा विरोध अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या विस्थापनाला आहे किंवा त्याचं जे विद्रुपीकरण होणार आहे त्याला होणार आहे. त्याच्यामुळे अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे तिथेच असला पाहिजे. आणि जर तुम्हाला मेट्रो बनवायची असेल, स्टेशन बनवायचं असेल, ते अंडरग्राऊंड बनवा. आणि आत्ता जो अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे त्याच्या 4 पट ताकदीचा, त्याच्यापेक्षा विशाल पुतळा आणि अण्णाभाऊ साठेंची शिल्पसृष्टी तिथं बनवा. अशा प्रकारची मागणी आपण सगळ्यांच्या वतीनं करूया. कारण नुसतं भांडूनही काम होणार नाही, काहीतरी सोल्युशन पण काढूया, मार्ग पण काढूया. आणि लक्षात ठेवा, प्रशासनावर विश्वास ठेवायचा नसतो. दिवसा ढवळ्या हसत खेळत आलेल्या लोकांना खोटं बोलून हे काम कसं शक्य नाही हे गोल गोल घुळून सांगायची कला ज्यांनी आत्मसात केली ना त्याला प्रशासकीय अधिकारी म्हणतात. त्यामुळे सरळ सरळ आपण व्यवस्थित चर्चा करून लेखी त्यांच्याकडून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार कारवाई करूया. आपल्या सगळ्या ह्या मागण्यांच्या संदर्भात मारुती बापकर आम्ही हे सगळे आपल्या सोबत आहोत आणि कायम सोबत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. अण्णाभाऊ साठेंचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा, ज्योतिबा फुलेंचा. सर्व समाज बांधवांनो, खरं पाहिलं तर 1.5 वर्षापासून अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचा विस्थापनाचा विषय चालला असं लक्षात आलं. गेले अनेक वर्ष संदीपाजी झोपडे साहेब आणि सर्वजण तुम्ही 5 एकर जागा, 3.5 एकर जागा या सर्व जागेसाठी ठराव मंजूर करून केलेला असताना त्या ठिकाणी जागेची अंमलबजावणी झाली नाही. या अशा बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. त्यात एक महत्त्वाचा विषय आहे जो आरटीचा विषय. संदीपाजी झोपडे यांनी सांगितला की या ठिकाणी जो ठराव झालेल्या जागेमध्ये आरटीची स्थापना झाली पाहिजे. या मताशी आम्ही पण सहभागी आहोत, या मताशी आम्ही पाठीशी आहोत. कारण पुण्यामध्ये क्रांतिगुरू नवजात साळे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन 2 मार्च रोजी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार यांच्या हस्ते झालं. आपण सगळेजण आले होते त्याच्यामध्ये, झोंबडे साहेबपासून सगळेजण आले होते. मला वाटतं ते भूमिपूजनाचा हा लढा गेले 15 वर्ष चालला होता. संदीपाजी झोंबडेपासून भाऊसाहेब आरेपासून ते पिंपरी चिंचवडचे सर्व कार्यकर्त्यांच्या लढ्यामध्ये सहभाग होता. एवढं 15 वर्षानंतर आपल्याला हे यश आलेलं आहे. तसं या ठिकाणी हा मेट्रोचा विषय जो आहे आलेला हा तसा माझा किरकोळ विषय. फक्त आपली लढण्याची तीव्रता किती या ठिकाणी आलेले लोक आज जेवढे आले 400-500 लोक, त्याच्यापेक्षा पुढचा हा आंदोलन आपल्याला थोडं अजून वाढवावं लागेल. वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन तीव्रता वाढवावं लागेल. कारण या महायुतीच्या काळामध्ये आपल्या हातामध्ये त्याला कायदा घ्यायला भाग पाडू नका, एवढीच माझी या ठिकाणी शासनाकडे विनंती असणार आहे. बराचसा वेळ झालेला आहे. पुन्हा एकदा या ठिकाणच्या आयोजकाचं मी या ठिकाणी संघटनेच्या वतीने वैयक्तिक सर्व राज्यातील समाजाच्या वतीने खूप खूप कौतुक करतो की आपण जागरूक असल्याचं लक्षण या मोर्चाच्या माध्यमातून दाखवलेला. माझ्या भगिनींचाही या ठिकाणी मी आभार व्यक्त करेन की एवढ्या कडक उन्हामध्ये या मोर्चामध्ये आपलं कुटुंब सोडून, आपली मुलं बाळ सोडून या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहेत. बराच वेळ या ठिकाणी ते थांबलेला आहेत. खरं तर त्यांनाही एखाद्या भगिनीला आपलं मन या ठिकाणी मोकळं करायला संधी द्यायला हवी होती. मात्र सर्वांच्या वतीने मीच या ठिकाणी हे अध्यक्षीय भाषण करतोय. याच माध्यमातून आपण सर्व या ठिकाणच्या महिला भगिनींचं मी या मोर्चाच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. आणि निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा जेव्हा गरज पडेल, जेव्हा जेव्हा या ठिकाणचे आपले समाजाचे नेते मंडळी आपल्याला समाजासाठी, आपल्या अस्तित्व आणि अस्मितेसाठी जेव्हा जेव्हा आपल्याला हाक देतील तेव्हा तेव्हा आपली कामधंदे सोडून आपण या मोर्चामध्ये, या आंदोलनामध्ये सहभागी व्हा, एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो. पुन्हा एकदा या ठिकाणच्या या प्रभागातील मान्यवर या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. सर्वांना क्रांतिकारी जय लवजी. खऱ्या अर्थानं काम करणाऱ्या माणसावर विश्वास ठेवा. जो घरात बसतो तो चुकत नाही, काम करतो तो चुकतो. आज जर काही चूक झाली असेल तर ती पुढच्या कार्यक्रमामध्ये, पुढच्या एखाद्या ह्याच्यामध्ये आपण दुरुस्त करू शकतो. जे जे आले त्या सर्वांचा या ठिकाणी आभार. आणि ज्यांनी माणसं अडवली त्या माझ्या मित्रांनी त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. तुम्ही आलात तरी आभार आणि नाही आलात तरी आभार. त्या सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो. आणि या ठिकाणी सगळ्यांनी राष्ट्रगीत म्हणायचं आहे. राष्ट्रगीत म्हटल्यानंतर कार्यक्रम संपल. सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी सर्वांनी तयार व्हावे. विश्राम सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल बंग
भारत माता की जय लहूजी, जय लहूजी, जय लहूजी, जय लहूजी. माता एकजुटीचा